महाराष्ट्र व मध्य प्रदेश अशा दोन राज्यांना जोडणारा अकोट-धारणी हरिसाल राज्य महामार्ग असून सातपुड्याच्या घनदाट जंगल व बफर झोनमधून जातो। या मार्गावर वन्यजीव वनविभागाच्या 3 चेकपोस्ट असल्यावरही वनविभागाच्या आशीर्वादाने अवैध गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। अकोट ग्रामीण पोलिसांनी व वन्यजीव वनविभाग झरीगेट व वारखेड परिसरात अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या गोतस्करांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यामुळे गोवंश तस्करानेच धाबे दणाणून सोडले होते। त्यामुळे गोतस्करांनी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीतून नवीन मार्ग शोधल्याचं दिसून येत आहे। मध्य प्रदेशमधील सीमावर्ती भागातील तुकईथळ, धारणी येथील गुराच्या बाजारात व परिसरात अत्यंत कमी भावात कत्तलीकरिता गोवंश जातीचे गाय, बैल, वासरे उपलब्ध होतात। त्यामुळे अकोट हिवरखेड परिसरातील गोतस्कर कमी वेळात दामदुप्पट पैसा करण्याकरिता नवनवीन शक्कल लढवताना विदर्भ न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे। वनविभागाच्या पोपटखेड तपासणी नाक्यावरून खटकाली धारणीपर्यंत पर्यटकांना थांबवण्यास बंदी असताना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत आहाड गावाजवळ पीर बाबा नदीपात्रात मध्य प्रदेशमधून माल वाहतूक करणाऱ्या पिकअप व टाटा ॲप्पेमध्ये गोवंशांना कोंबून आणून नदीपात्रात उतरविल्या जाते। तेथून अमरावती जिल्ह्यातील आहाड गावातून पोपटखेड धरणाजवळून पायदळ आणून अकोला जिल्ह्यातील अकोट शहरासह अन्य भागात गोवंशाची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचं बोललं जात आहे। यासाठी गोतस्करांनी आहाड गावाकडे नदीपात्रातून पायदळ मार्ग वनविभागाच्या आशीर्वादाने तयार केल्याची चर्चा या परिसरात आहे। वन्यजीव वनविभागाने मेळघाटातील संरक्षित केलेल्या भागातून गोवंशाची अवैध वाहतूक वनविभागाच्या 3 तपासणी नाक्यावरून होत असल्याचं दिसून आलं। यामुळे जंगलातील संरक्षित केलेल्या जनावरांना पाळीव गोवंशापासून संसर्गजन्य रोगाची लागण होऊ नये म्हणून लस टोचावी लागते। परंतु अशा प्रकारे अवैध गोवंशाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे जंगलातील संरक्षित केलेल्या जंगली जनावरांना साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी वन्यजीव वनविभाग अमरावती व अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या गोतस्करींवर कारवाई करून प्रतिबंधित करणे गरजेचे बनले आहे, अशी मागणी गोप्रेमी व निसर्गप्रेमी करताना दिसत आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।